नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा कोकणातल्या तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण आपल्या कामाक सुरुवात करतलो. तर आज जी बांधलेला असा आम्ही समोरची गॅलरी ते आम्ही भर टाकतलो. तर भरीक जे गुंडे आणलेले असतात, आजूबाजूची माती असं बारीक सारीक सगळ्यात जमून ते भर आज पूर्ण करतलो. तर मंडळी, चला आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. आणि आजचा व्हिडिओ आपला संध्याकाळी सुरू होता. जसं की निमार येता म्हणा झाडे बांधलेला हा खाता काय बघ. ढवळी झाली ती कशी पायऱ्यातली तांबडी नाही खाऊचा सकी कलिंगण खाता. तर ह्या बघा सुकलेला आहे का, पाणी वगैरे मारणं आमचं चालू असता. ह्याच्यानंतर बारीक बारीक गुंडे वगैरे टाकू पाहिजे. तर चला चाय वगैरे खाऊन मस्तपैकी आजच्या कामाक सुरुवात करूया. काल जरा पाऊस येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे थोडीशी गरमी कमी असा. मयुरी असताला मम्मी कलिंगण खाता. आज लग्नात गेलेली सकाळच्या आयडीन, त्याच्यामुळे ह्या कामाक आम्ही सुरुवात करू ना. सखी काय झाला आ मम्मी गुंडे. तर गुंडे तिसर नाही इथले आमचे काढून ठेवलेले असतात, तेच आम्ही आधी टाकतो गुंडे. त्याच्यानंतर वरती माती आईन सकाळी सरची जराशी काढलेलं आहे. हे बघा इसर असतात गुंडे काढलेले आमच्या नदीतले. नाका दिसते ते बाजू आमची गुंडे हाडचे लागते. होय गुंडे लागतले आणखी. म्हणजे काय करतली मोठे मोठे बैल जड लागतात. थांब जड कुठे खतरनाक जड लागतात. कसं बसलंस येथून नको बारके गुंडे टाकू, मग? येथून टाक, येथून. म्हणजे या एका भाग आहे, येथून नाही ते तो, होते तो. होते हळद टाक, होते. ते तिथं बसून सांगत राहा. तर उठेच रे. मी सांगत हो. जेव. होतो तुला टाक. मग ते येथून टाक. बारके ते येथून टाक. ह्याच्यात तळी टाक. मोठे तडे तर ह्याच्यात बारके गुंडे घातलं. ह्याच्यात पहिल्यांदा हे सगळे खाली मोठे दगड, त्याच्यानंतर माती, मग छोटे छोटे दगड असं टाकतलो. लाईट आहेत जाता येता. थोड्या स्लॅमचा थोडा लेवल करून झालेला. त्याच्यावरती माती टाकतलो आम्ही. हिसर काढून ठेवलेली आहे, ही माती घालतलो. त्याच्यानंतर सकेलो त्याच्यावरती. हे बघा असा काहीतरी बांधकाम केलेलं आमचा. रुंदीक थोडा कमीच घेतलो, कारण की आमका मग खळ्याक थोडी जागा कमी पडता. सिली आता बऱ्यापैकी मोठ्या गुंड्यांची भर घालून झाली आमची. अजून व्यवस्थित गुंडे मांडता गॅप राहता, त्याच्यामुळे आणि आज परत पावसाचा सगळा वातावरण झालेला हा गाजता. मग हो घ्या, तिथे नको नको, माय वाहून जातं माती. आई पाऊस येत आहे हा काय पटकन घमेला नाही खोरा. तिथे माका भरून दे, मी टाकते रे ती खिसरची. तवस माती भर आई इसरची माती भरता. आता पिकावा हट्ट हाता पिका हा ही माती भरते.
म्हणजे कुठून जातो माती व्हायचा आणि सगळं व्हायचा बघ. हे सर आता बऱ्यापैकी मोठे आम्ही गुंडे घातलो खालती. माती टाकू का आता सुरुवात करतो. ह्याच्या सगळ्या बरोबर लेवलता घ्या. घातता सगळं आता हडसले तरी मम्मी म्हणता गुंडे टाकूया. आणि वहिनीची ही बासरी वांगी असत कितकी लागली आहेत बघा, वरती सबन लागलेली आहेत. हे आमच्या घराची नळ होती ठेवलं. आज पण पावसाचं वातावरण झालेलं हा, गरमी तशीच होता आणि सगळा ढगाळ वातावरण झालेला हा. किसले उचलतं हिसरचे राजाक सुरू झालेला. उकल माझ्या उकलशीत मा एक आणि टाकतोच कसा पेपरीत कर. तर बरे माती होते. आज पण पाऊस लागतो. टेरेसवर जाऊन बघूया. 2-3 वेळा रेती टाकणे ते साईड बहुतेक पाऊसच येतो का. एका साईडसून निमारा आणि एका साईडसून बामट. काय शा गाता सगळा. चिरो टाकतो काय शा बाबा गागता येते मोठ्यान. हे आमचं घर आता असं दिसतं. थोड्या दिवसांनी त्याचा रंगरूप बदलतला थोडा. पण आज पण पाऊस लाईट गेली आताच. त्या माती टाकून घेतं विसरच काढलेली होती. पाऊस येत तर ती घड जातली, त्याच्यामुळे पटपट जरा टाकून घेतो घासता वगैरे. तर आमची कामं तर काही चालूच असतात. तर पाऊस येतलो आज पण कालच्यासारख्याच जाताला बहुतेक. वातावरण तर सेम तसं झालेलं असा. बारके शिवरा पण गळतात. तर आमचं आजचं मेन काम होतं. आज मोठे गुंडे होते जे दोन्ही साईडला भरून काढणार. तर त्या काम झालेलं असा आणि मातीची काढलेली होती ती पावसामुळे घट्ट यायचं म्हणून आम्ही त्या साईडपासून बारके गुंडे थोडेसे टाकलो आणि माती असं काम चालू हा. आज पाऊस लागलो त्याच्यामुळे बघूया घरात आज काय स्पेशल पदार्थ बनतात तो सिलो. आणि आमची कामावर पण झाली तशी मस्तपैकी चाय आणि बटर. पावळे आजव गळाक लागले. पाऊस लागलो की थंडगार वातावरण जातं. यामध्ये गरम चाय आणि बटर खाऊची मजा असते वेगळी. मी चाय पिणे नाही अजूनपर्यंत कधी चाय पिऊक नाही पण बुडवून खातोय. तर आता या थंडगार वातावरणात मस्त असं चायचा आणि बटरचा आस्वाद घेऊया. तर मंडळी पाऊस वगैरे गेलो आणि तेडे काकाने फणस फोडला आणि ते फणस खाण्यासाठी आम्ही जातो. बघूया कापोके रसाळा असा तो हा. तर कापो फणस हा आयुष आबादर खडसून आणलाय काय हडे असल्या फणसाचं सरियाचं मोठे लागतात. किंजल तुझं अभिनंदन.
तर काकाने घरे दिलेले आहेत. आपे घरा असत काकांच्या सर्यातल्या फणसाच्या घराची चव खूप भारी असता. तुम काय हात धुतला तर आम्ही खाऊ शकत नाही. मग हात धुया. हात धु. बरं दिसतं. मस्त कामा धामा होती सगळी. बोल ना. कामा तुमच्या वेळेच्यात करून घेऊ बाई. हो कामा आता आटपलं सगळी. आता पाऊस सुरू झालं वाटतं बहुतेक. होय पाऊस असं आम गोटी काढून जाता. आमच्या लागले हा पायऱ्या हा सांग पायऱ्या आम्ही यावर्षी काय सांगायचं पोटभर खाल्ली होती पोरं. लोकांचे सगळ्यांचे हे आले झाडा मोडले लागले आणि त्या दिवशी मंडळी आज 10वीचा रिझल्ट लागलो आणि आमचा सकाळला 10वीत होता. ते का 91.80 भेटले ना. तर त्याचं अभिनंदन माझ्याकडनं आणि तुमच्याकडनं पण. पुढच्या तुझ्या आणि तुझा आमच्या कलंबिस्त शाळेत ना 1 नंबर इल्लेला असा आणि केंद्रात किती 1 नंबर सांगेले केंद्र लागतं. तर केंद्रातनं पण 1 नंबर इल्लेला प्रथम क्रमांकाने चांगल्या गुणांत उत्तीर्ण झालेला असा. त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आज पाऊस लागलो आणि काकी अळूवडे करतात. त्यासाठी काकीन अळूवड्याची पानांका सगळा जा मिश्रण असतात तर लावून शिजवून घेतलेली आहेत. आता फक्त फ्राय करूची आहेत. तेल तापतावडे लाईट गेली आणि बोवाळ जातं सगळं. पाना कोणची आणला 20 रुपये त्यांचे. सगळं बरे येऊ काय आशा गेली तर बरे येऊ नाही माहित आहे. शिसाकता कामान येते. ठरवून हे फ्रीजात ठेवून मग येऊ खाऊ शकतस. एक गोळं फ्रीजात ठेवून नंतर पण काहीतरी खाऊ शकतात. बाहेर सबन अंधारा. मग भूत टाकू तेल जमतं. ते घातलं शिजले शिजले तर शिजलेले असतात. बाकीचे पण पटपट भाजून घेतात. लाईट गेल्यावर वांदेच असतात जेवणाचे. पाऊस पडलो की एक एक खाऊ सुचतात त्यांका. साक्षीची आयडिया असा अळूवड्यांची. आपले अळूवडे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही. कुरकुरीत मस्त. बरे टेस्ट कर बघूया. पावसाच्या थंड करायच्यात खरे आले ना. चला तर मंडळी आजचं ब्लॉग जो असं आपण सरच थांबवूया. भेटायला लवकरच एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ. आज पाऊस लागला लाईट गेली त्याच्यामुळे पूर्ण आवाटात शांतता असा. त्यामुळे लवकरच जेवण झोपान देऊ काय भेटाय तोपर्यंत नाही भेटाय बाय सकाळी. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.